सात ते 8 वर्षांनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत। पहिल्या टप्प्यात 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीमध्ये मतदान पार पडलं। 21 डिसेंबर 2025 रोजी निकाल जाहीर होणार असून एकूण 6859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड होणार आहे। पण त्याआधी एक्झिट पोलमधून राज्यभरातील ठिकठिकाणचा कौल समोर आला आहे। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यात भाजपने बाजी मारत असल्याचे त्यामध्ये दिसतंय। एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यभरात भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून येतील। 288 पैकी भाजपचे 122 इतके संभाव्य नगराध्यक्ष निवडून येतील असं एक्झिट पोलमध्ये दिसत आहे। 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबर रोजी पहिल्या टप्प्यात आणि 20 डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान झालं। 21 डिसेंबर रोजी आयोगाकडून अधिकृत निकाल जाहीर होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यात कोण बाजी मारणार? राज्यात सर्वाधिक अध्यक्ष कोणाचे निवडून येणार? ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा शिंदेंची शिवसेना आघाडी घेणार का? अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती काय असेल? काँग्रेसला किती जागा मिळतील? याबाबत राज्यभरात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेना राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचा अंदाज सर्वे समोर आलाय, तर ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था बिकट असल्याचे चित्र यामधून दिसतंय। राज्यात सर्वाधिक नगरसेवक भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला मिळाले आहेत। 6859 पैकी भाजपने तब्बल 2370 इतके नगरसेवक असतील असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे।